नमस्कार. हेमलता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कांदा भजी बनवणार आहोत. मी इथे मीडियम आकाराचे 3 कांदे लांब लांब असं पातळ कापून घेतलेले आहेत. कांद्याला हाताने असं सुटसुटीत मोकळं करून घ्यायचं. आता आपल्याला कांद्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याने कांद्याला पाणी सुटते आणि असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कांद्याला चांगलं पाणी सुटते. कांदे भजी करताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाव चमचा हळद घेतला आहे. 1 चम्मच लाल तिखट घ्यायचं. आलं लसूण 2-3 हिरव्या मिरच्या याचं असं ठोकळसं वाटण करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. हातावरती असं चोळून घ्यायचं, म्हणजे भज्याला खूप चांगली अशी चव येते. अगदी चिमूटभर हिंग घ्यायचं. हिंग घातल्याने भज्याला खूप छान अशी चव येते. मिश्रणाला छान असं दाबून दाबून मिक्स करायचं आहे, म्हणजे कांद्याला छान पाणी सुटते. बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे बेसन टाकायचं आहे. मी इथे 1 मोठा चमचा खोलगट जो चम्मच असते त्या चमच्याने 1 चम्मचभर बेसन घेतलेलं आहे. आपल्याला लागेल तसंच बेसन घ्यायचं. मिश्रणाला हाताने दाबून दाबून मिक्स करून घेऊया. कांद्याला पाणी सुटते. आपल्याला पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे. बेसन लागेल तसंच घ्यायचं. आपण सुरुवातीलाच मीठ घातलेलं होतं, म्हणून आपण आता इथे मीठ घालणार नाही आहोत. आता आपल्याला मिश्रणामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीरला पण छान असं मिक्स करून घेऊया. कोथिंबीर भरपूर घेतली की भजी खायला खूप छान लागतात. अशा पद्धतीने आपण कांद्या भज्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिश्रणामध्ये छोटा 1 चम्मच तेल गरम टाकायचं आहे. गरम तेल टाकल्याने भजे खुसखुशीत होतात. जास्त पण तेल टाकायचं नाही, नाहीतर भजे तेलकट होतात. हाताने छान असं मिक्स करून घेऊया. तेलाला चांगलं कडक गरम करून घ्यायचं आणि भजे सोडताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, नाहीतर भजेवरून शिजतात आणि आतून कच्चेच राहतात. अशा पद्धतीने तेलामध्ये भजे छोटे छोटे तळून घ्यायचे. ह्या पद्धतीने आपण पूर्ण भजे तांबूस रंगावरती तळून घेतलेले आहेत. खायला खूप छान लागतात. नक्की करून बघा. या पद्धतीने आपण भजे पूर्ण तळून घेतलेले आहेत. पद्धतीने जर भजे केले तर खूप कुरकुरीत होतात. तुम्हाला एक भजा मी तोडून दाखवते. पहा, खूप छान असे भजे झालेले आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.